मोबाईल सायलेंट ठेवा. मोबाईल सायलेंट ठेवा. सर्वांचे मोबाईल सायलेंट ठेवा. मोबाईल सायलेंट ठेवा. छत्रपती शिवरायांची मावळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार संत गाडगे महाराजांचे तो माऊलीचे आपण कष्टकऱ्यांनो आपण एका गोष्टीचा आदर्श घालून दिलाय त्या दिशेला. तो आदर्श म्हणजे मागील 70 वर्षामध्ये लोक जातीसाठी एकत्र यायचे, सत्तेसाठी एकत्र यायचे. आज मात्र एसटी महामंडळातील कष्टकरी एक आदर्श घालून दिला. माणुसकीसाठी एकत्र येऊ शकतात. विलिनीकरणाचा लढा म्हणजे माणुसकीचा लढा अशी व्याख्या तुम्ही कष्टकऱ्यांनी महाराष्ट्राला करून दिली. म्हणून तुमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. कष्टकऱ्यांनो, येणारा काळ जो आहे, येणारे घंटे जे आहेत ते फार सेन्सिटिव्ह घंटे आहेत. काही लोक तुम्हाला विविध मार्गाने तोडायचा प्रयत्न करतील. लक्षात घ्या किंवा लक्षात ठेवा, ते पाठीवर हात फिरवणारे, जातीच्या नावावर जवळ बोलवणारे, राजकीय पक्षाच्या नावावर जवळ बोलवणारे, सदावरती चांगले नाहीत बनणारे, हे दुसरे तिसरे काही नाही तर ते तुमचे शत्रू आहेत, विलिनीकरणाचे विरोधक आहेत. विलिनीकरणाच्या विरोधातले एक गर्दन काळ आहे, हे ओळखा आणि त्यांच्या कोणत्याही भूलथापेला बळी पडू नका. जर तुम्ही भूलथापेला बळी नाही पडलात, तुमची एकी जर तुटली नाही तर त्यांच्याची छोट विलिनीकरण होणार. कष्टकऱ्यांनो, त्यांना भीती जी आहे भविष्याची आहे आणि आमची जी लढाई आहे ती अस्तित्वाची आहे. त्यांची भीती बँकेची आहे, आमची भीती 14% कर्जावरून 5% कर्जावर आणण्याची. त्यांची भीती युनियन संपुष्टाची आहे तर आमची भीती माणुसकीने एकत्र येण्याची. कष्टकऱ्यांनो, एक लक्षात ठेवा, भारताचं संविधान लिहिताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संत गाडगे महाराजांचा आदर्श त्यांच्या डोक्यात होता. म्हणून मला एक म्हणायचं आहे, सरकार तुमच्या बुद्धीतली खाण काढण्यासाठी संत गाडगे महाराजांचा विचार या नगरांमधून, या विचारामधून आम्ही तुमच्या मेंदूतली खाण काढण्यासाठी निघालेले कष्टकरी आहोत आणि सरकारच्या मेंदूतली घाण येणाऱ्या 20 तारखेला काढू आणि कष्टकऱ्यांनो, एक लक्षात ठेवा की तुमच्या सोबत आज देशातला हिंदुस्थानी उभा राहत आहे. तुम्हाला सांगतो की कायम सरकारांना हे सुद्धा समजत नाही की खाजगी काय असते, सरकार काय असते. तुमच्या लढाईची जीत ही आहे की काल संध्याकाळी महाराष्ट्राचे ज्येष्ठ शिवसैनिक मान्यवर मंत्री सुभाष देसाईजींचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की डॉक्टर सदावर्ते
आम्हाला तुम्ही कोणत्या कलमाचा उल्लेख करताय ते सांगा. भारताच्या संविधानामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी व्याख्या लिहिली ती व्याख्या मी त्यांना येत्या 20 तारखेला वाचून दाखवणार आहे. आणि लिखित व्याख्या वाचल्याच्या नंतर मला असं वाटतं ते मान्य करतील की विलिनीकरणाची भाषा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित आहे, नव्याने ती व्याख्या लिहिण्याची गरज नाही. शेतकऱ्यांनो केवळ त्यांना सही करायची आहे, बाकी सब कुछ बाबासाहेब आंबेडकर ने लिखा. सब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. उन्होंने सब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. कष्टकऱ्यांनो या गोष्टी लक्षात घेताना आपण उद्या 20 तारखेला सकाळी एकीकडे सरकार सोबत 9 वाजता चर्चा करणार आहोत, तर त्याच दिवशी 11 वाजता माननीय उच्च न्यायालयामध्ये पूर्ण तयारीनिशी जाणार. ती ऊर्जा आमची कोणी हिरावू शकत नाही, कारण सरकार तुम्ही संविधान केवळ बोलता, आम्ही संविधान अंगीकृत केलेलं आहे आणि संविधान आमच्या सोबत आहे, म्हणून विलिनीकरण आम्ही जिंकणार आहोत. मंत्री परिवहन मंत्री अनिल परब, तुम्हाला मी आज त्या भगवान पारशी मधून उत्तर देतो. तुम्ही प्रश्न उपस्थित केला की सदावर्ते कशाच्या आधारावर खात्रीने सांगतात की विलिनीकरण होणार. परिवहन मंत्री अनिल परब, खात्री भारताचं संविधान आहे आणि त्या संविधानाच्या खात्रीने सांगतो विलिनीकरण होणार. कष्टकऱ्यांनो आम्हाला गरीब बनलं चाललंय. कष्टकऱ्यांचं काय नुकसान, सदावर्त्यांचं किती नुकसान असं बोललं चाललंय. जेव्हा भारताचा सैनिक सरहदीवर लढत असतो तेव्हा तो एकच गोष्ट लक्षात ठेवत असतो, भारत माता की जय.